आपला चालू झालेला आहे। म्हणजे नमस्कार मित्रांनो, मी महेंद्र काप आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या कोकणी भट्ट्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण नेहमीच ऐकत आलेलो आहोत की आपला मराठी माणूस एखादा व्यवसाय करू शकत नाही किंवा तो दुसऱ्यांचीच चाकरी करतो, पण आपल्या याच मानसिकतेला खोटं ठरवलं आहे ते आपल्या कोकणातील माझ्याच गावातील एका तरुणाने। आज आपल्याच कोकणातील एक तरुण आपला छोटासा व्यवसाय सुरू करतात आणि आपल्याला आज त्याचंच निमंत्रण आलेलं आहे। त्याच्यामुळं आपण आज आलेलो आहोत वाशीला। तर चला मग आपण त्याला सदिच्छा भेट देण्यासाठी, त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या शॉपमध्ये जाऊ। चला। मित्रांनो, आज पाऊस खूप आहे। मला वाटतं शनिवार रविवार हे पावसाचेच दिवस आहेत, कारण हप्त्यातील इतर दिवस पाऊस दडी मारून जातो आणि बरोबर शनिवार रविवारीच येतो। आज पण पाऊस खूप आहे आणि मी छत्री आणली नव्हती, त्याच्यामुळं हायवेलाच रस्त्याच्या कडेला अर्धा ते पाऊण तास थांबून होतो। त्याच्यामुळं अर्धा ते पाऊण तास आपण लेट झालेलो आहे। तरी पण आता पाऊस थोडा कमी आला आणि आपण चालत चालत आता आपल्या मित्राच्या शॉपकडे जात आहोत। मित्रांनो, तुम्ही जर वाशी स्टेशनवरून घनसोली कोपरखाने बाजूला पाम बीच रोडने आलात तर तुम्हाला एक रस्त्याच्या उजव्या बाजूला उमाचं शोरूम लागेल। त्याच्याच बाजूला नीलरत्न बिल्डिंग प्लॉट नंबर 24 ही बिल्डिंग लागेल। तर आपण आता तिथे पोहोचलेलो आहोत, तर आपण आता वरती जाऊया। ऑर्डर ले रहे हो जब भी फोन करेगा तभी आ जाएंगे। मित्रांनो,
मला खूप लेट झालेला आहे, पावसामुळे मी लेट झालो. पण इथे आपली शॉपची आता पूजा पण झालेली आहे. पावसामुळे लेट पण मी थेट पोचलो. आपल्या बरोबर आपले सचिन दादा या शॉपचे मालक आहेत. त्यांनी आजच हा आपल्या टी शर्ट गारमेंटचा ओपनिंग केलेली आहे. त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि सचिनदा हा आधीपासूनच आपल्या टी शर्ट व्यवसायामध्ये होता, पण काही कारणास्तव त्यांनी त्यांचा स्वतःचा व्यवसाय आज या शुभमुहूर्तावर चालू केला आहे. तर आपण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहोत. मित्रांनो, आपल्यासोबत आहे सचिन दादा आणि त्यांचे वडील शिवबा स्पोर्टचे मालक. आज त्यांनी इथे ओपनिंग केलेली आहे. तर सचिन दादा हा पूर्वीपासूनच टी शर्ट गारमेंटचा व्यवसाय करत होता, पण ते स्वतःचं नव्हतं. ते इकडे तिकडे ऑर्डर देऊन लोकांचे गरजा पूर्ण करत होता. पण आज त्यांनी आपला स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे. आपल्या व्यवसायाची इथे सकाळीच पूजा पण झालेली आहे. आणि तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की तुम्ही आज हा जो काय व्यवसाय चालू केला त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला आपल्या प्रेक्षकांना थोडीशी माहिती द्या. सर्वप्रथम महेंद्र, तुझं खूप खूप स्वागत इथे आल्याबद्दल आणि आमचं मनोबल वाढवल्याबद्दल. कारण का एखादी गोष्ट घडत असताना, चालू होत असताना तुझ्यासारख्या मित्रांचं सपोर्ट हा खूप मोठा असतो आणि तो आलाच मला प्रोत्साहन द्यायला. व्यवसायाबद्दल तो बोललाच आता की अगोदर आम्ही थर्ड पार्टी करून बनवून घ्यायचो, नंतर विकायचो. पण एक वेळ येते कुठेतरी की एका गोष्टीचा स्टँड घ्यावा लागतो. सो आज आपण हा नवा खरा ब्रँड घेऊन आलेलो आहोत, शिवबा स्पोर्ट्स. आणि आपल्याकडे आता सर्व प्रकारचे क्रिकेट असू द्या, आता येणारा गणेशोत्सव असेल, गोविंदा असेल, नवरात्री, क्रिकेट, सगळ्या प्रकारचे स्पोर्ट्सचे कपडे शिवून ऑर्डरप्रमाणे तुम्हाला ज्या प्रकारचे पाहिजे त्या प्रकारच्या डिझाईनमध्ये बनवून मिळतील. आपल्या तुम्ही इंस्टाग्रामला शिवबा स्पोर्ट्स सर्च केलं तिथे देखील डायरेक्ट आपला कॉन्टॅक्ट डिटेल्स मिळेल तुम्हाला. आणि अत्यंत माफक दरात तुम्हाला डिझाईन बनवून मिळतील. तर तू आलास आणि आम्हाला एवढं मनोबल वाढवलं त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला अजून एक, आपण पोस्टरवर आपला ॲड्रेस आपण बघितलेला आहे, पण तुम्ही एकदा अजून आपला ॲड्रेस आपल्या प्रेक्षकांना सांगा. ॲड्रेसबद्दल सांगायचं तर हे वाशी सेक्टर 19 आहे. पाम बीच रोडलाच आहे, रोडलाच बिल्डिंग आहे. बाजूला क्रोमाचं शॉप मोठं स्टोअर आहे आणि इकडच्या बाजूला पिमुआचं मोठं स्टोअर आहे. त्याच्यामध्येच बिल्डिंग आहे. पहिल्या माळ्यावर आपलं गारमेंट आहे. अजून एक लँडमार्क सांगतो, 17 प्लाझा मोठी बिल्डिंग आहे 17 माळ्याची, तिथेच बाजूला आहे. वाशीवरून देखील तुम्ही येऊ शकता किंवा मग इकडून ट्रान्स हर्बरने तुर्व्यावरून देखील इकडे येऊ शकता. सचिन दादा, तुमच्या व्यवसायासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचा व्यवसाय असाच वाढत राहो, तुम्हाला खूप साऱ्या ऑर्डर्स येऊ आणि आम्ही पण आमच्या टी शर्टची ऑर्डर्स आम्ही तुम्हालाच देणार. आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही असेच मोठे व्हा. खूप खूप अभिनंदन. असेच मोठे व्हा. विनोदाचा भाग वेगळा, तो आलाच खूप बरं वाटलं आणि शुभेच्छा दिला. खरंच छान वाटतंय. हां, हा स्वप्न होता खरं तर, भावूक व्हायला होतं. हे सगळं घडत आहे म्हणजे कधी वाटलं पण नव्हतं की ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. अजून स्वप्न खूप मोठे आहेत. सुरुवात जरी छोटे असले तरी खूप स्वप्न मोठे आहेत. तो आलाच आणि आमचं मनोबल वाढवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, इकडे पहिल्याच दिवशी हे कामसुद्धा आपला चालू झालेलं आहे, म्हणजे आपला व्यवसाय खूप पुढे जाईल. मित्रांनो, आपल्या सचिनदाच्या शिवबा स्पोर्ट्स या टी शर्ट गारमेंटच्या ऑफिसच्या उद्घाटनासाठी आपलं निखिलदा सपकाल हे सुद्धा आपल्या गावावरून आलेले आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी. आणि निखिलदाचा आगामी गाणं आपल्यासाठी उद्यालाच प्रदर्शित होणार आहे, तर त्यासाठी निखिलदाला खूप खूप शुभेच्छा. आणि निखिलदाने त्याच्या गाण्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगावं. गाणं म्हणायचं एक नवीन कन्सेप्ट आहे. गणेशोत्सव त्याच्यामध्ये कमी आहे, पण
गणपतीच्या भावना त्याच्यामध्ये, भक्तांची भावना त्याच्यामध्ये दाखवलेली आहे. वेगळी कन्सेप्ट आहे, म्हणजे काहीतरी हटके तुम्हाला पाहायला मिळेल. ॲक्शन त्याच्यामध्ये आहे, ड्रामॅटिक आहे, इमोशनल आहे, भावना आहेत त्याच्यामध्ये, तर तुम्हाला बघायला भेटतील. माझ्यासोबत संकेतसुद्धा आहे त्या सॉन्गमध्ये, माझ्या भावाचा रोल केलेला आहे आणि दोघांनीसुद्धा मस्त काम केलं आहे, तर तुम्हाला बघायला आवडेल. खूप खूप धन्यवाद निखिल. आपल्या निखिलचं उद्याला गाणं प्रदर्शित होणार आहे, तर आपण सगळ्यांनी ते पाहून त्याला प्रतिसाद द्यावा. खूप उत्तम असा कलाकार आणि यूट्यूबर आहे आपल्या कोकणातला, तर निखिलला त्याच्या गाण्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आज मी सचिन दादाच्या शिवबा स्पोर्ट्स या नवीन टी शर्ट गारमेंटच्या व्यवसायाच्या शुभारंभाप्रसंगी वाशी या ठिकाणी गेलो होतो. आपल्या गावातील एखादा तरुण आपला नवीन व्यवसाय सुरू करतो, ह्याचा आपल्याला खूप आनंद असतो. आमच्या गावातील अनेक तरुण आपलं स्वतःचा व्यवसाय चालवत आहेत, हे पाहूनसुद्धा खूप बरं वाटतं. मित्रांनो, तुम्हाला जर स्पोर्ट्सच्या, क्रिकेटच्या किंवा आपल्या सणांच्या किंवा इतर टी शर्ट छापायच्या असतील, तर तुम्ही आपल्या सचिन दादाच्या शिवबा स्पोर्ट्सला संपर्क करू शकता. त्यांचा नंबर मी व्हिडिओच्या खाली देत आहे, तर तुम्ही त्यांना नक्की संपर्क करा. उत्तम क्वालिटी आणि योग्य दरात ते आपल्याला टी शर्ट छापून देतील. सचिन दादाच्या नवीन व्यवसायाला आणि सचिन दादाला माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून खूप खूप शुभेच्छा. सचिन दादाचा व्यवसाय भरभराटीने वाढो हीच सदिच्छा. आणि मित्रांनो, आज मी इथेच थांबतो आणि तुम्ही काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.